राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे आपला पॅटर्नच वेगळा आहे. आजची स्टोरी लय जीवाव दगड ठेवून सांगतोय. सांगायला बी हिंमत पाहिजे आणि ऐकणाऱ्याला दुप्पट हिंमत पाहिजे. कुठून सुरुवात करावं या स्टोरीला मला कळाना, पण पहिल्यापासून शेवटपर्यंत काय विषय तुम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे. एका वाक्यात सांगतो, पोटाची भूक समजू शकतो, पण स्वतःच्या भुकेसाठी एखादी कायदाशीन, कायदाशीन कोणाला म्हणतात, जी आपल्याच मुलांना खाते तिला कायदाशीन म्हणतात. आणि आजच्या कलियुगात ह्या स्त्रियांच्या मध्ये सावित्री भरपूर असतील, पण कायदाशीनींची सुद्धा संख्या आहे, यातून लक्षात घ्या. आणि अशी कायदाशीन तुमच्या गळ्यात पडू नये, तुमच्याशी लग्न होऊ नये, तिच्यापासून 1000 किलोमीटर तुम्ही दूर राहावं अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला नेहमी बोलता बोलता काय म्हणतो बा, गुन्हा करू नका बरं का, नाही तर मी तुमची स्टोरी रंगून रंगून सांगतो. आणि मी कसा करेक्ट कार्यक्रम करतो हे आज तुम्हाला असं समजू नका. तुम्ही क्राईम करा. महाराष्ट्रातल्या 289 पॉलिटिशियनची माझा संपर्क आहे. फुल सपोर्ट आहे आपल्याला पॉलिटिशियनचा. उद्दिष्ट एकच आहे, क्राईम कमी झाला पाहिजे. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टोरीची सुरुवात. अनेक चांगल्या वाईट लोकांच्यामुळे बदनाम झालेला बीड, हे बीड जिल्ह्यातलं परळी, पण बीडची ओळख फार वेगळी ध्यानात ठेवा. हे आत्ता एवढं 4 नालायकांच्यामुळे ते बदनाम झालं, पण बीडमध्ये 12 ज्योतिर्लिंगातलं परळी वैजनाथ हे महादेवाचं ठाणं आहे आपलं. एक नंबर. आणि त्या ठिकाणी बाळयुवकांची संख्या 2-3 वर्षात घटली. काय बा, कोणी उचलून बिचलून गेलं, पिस्तूल लावलं काय करायचं बा, रिंगाण करून मारत काय करायचं बा, अशी तरा ह्या बीड शहरापासून, परळीपासून ह्या घटनेची सुरुवात होती. एक मुस्लिम व्यक्ती आहे, मुस्लिम कुटुंब आहे, त्याच्यात शबाना शेख नावाची पोरगी आहे. 18-20 वर्षाची झाली ती, 18 वर्षाची. वडिलांना वाटलं, त्यांच्यात पोरं पोरी थोडे जास्तच असतात, असून दे बा, धर्माचा भाग आहे. तिला बापाला वाटलं पोरीचं 2-4 हात करून द्यावं. गरीब का असाना, पण मुलगा होतकरू पाहिजे. म्हणजे जे एका बापाला वाटायला पाहिजे सेम, निर्व्यसनी पाहिजे, 5 टायमाचा नमाजी असेल तर उत्तमच. त्यांनी त्या हिशोबाने आपल्या पाहुणाऱ्यांच्यात नवरदेव शोधायला सुरुवात केली. पोरगा चांगलाच बघितला बापान, त्याबद्दल वाईट नाही. नाव आहे महबूब शेख, असू द्या. आता ह्या महबूबचं ह्यांची जश्न शादी तर झाली. दालच्या सकट बिर्याणी खाऊन सगळा समाज निघून गेला बा. त्यांना काय, ते जाती धर्माच्या गुन्हा हा जाती धर्मात नसतो कधी, बघायचं ध्यानात ठेवा. ती एक वेगळीच जमाती देणार. एक वेगळा धर्म, गुन्हेगार म्हणून त्याला गुन्हेगार म्हणतात. त्यांच्या जात धर्म देव पंथ काही नसतं. ते कुणाची हत्या करतात, एक तर तुरुंगात सडतात, नाही तर इथं मारले जातात. त्याला म्हणायचं गुन्हेगार. माणसाच्या काळपातले सगळ्यात डेंजर प्राणी आहे, ध्यानात ठेवा. दिली लग्न करून. आता लग्न करून झाले, पोरं होत्यातच, हसत खेळत होत्यात, असं काय नाही, त्यासाठी विशेष कष्ट घ्यावं लागत नाहीत, रमत गमत होत्यात, होऊ द्या. तो बिचारा तिथं काम करायचा, मिळेल ते गॅरेज चालवायचा. त्याचं काय तिथं ठिकाणा जुळाना, उधाऱ्या ओळखी, आमकं तमकं. 7-8 वर्षाचा कालावधी निघून गेला, 10 वर्षाचा कालावधी निघून गेला. 3 मुलं पदरात, 2 मुलं थोडी ठोसार होती, म्हणजे मोठी होती, आणि सगळ्यात बारका होता तो 6 वर्षाचा मुलगा. आता एवढं सगळं कुटुंब झालं. 3 दुने हे हम दो हमारे 3, 5 कुटुंब म्हणले आपण. आता काहीतरी ज्या ठिकाणी थोडे 4 रुपये जास्त मिळते ना, आपल्याला जागा, स्वतःचं घर, पोटापाण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे. मग त्यांनी ते परळी सोडलं आणि डायरेक्ट इंडस्ट्रियल एरिया, चाकण MIDC असन, रांजणगाव MIDC असन, कुरकुम MIDC असन, अशा ठिकाणी ते आले. आता इथून जे हे MIDCचं एक आतलं गुपित तुम्हाला सांगतो. इथं 1 नंबर बरोबर 2 नंबर लय चालतं. सावध होऊन काम धरायचं भाऊ. काही जण कामाला ठेवतात, महिनाभर राबवून घेतात, पगार रुपये देत नाहीत, ध्यानात ठेवा. असेही लोक सक्रिय आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यांना मग आमदारांच्या ओळखी, दुनियादारी, मोठ्याच्या ओळखी, पॉलिटिशियनला हप्तं, लाख लफडी. तुम्हाला सगळं सांगून उपयोग नाही, कारण उद्या स्टोरी सांगायला मी इथं राहिलो पाहिजे, हा महत्वाचा विषय. तुम्ही समजून घेता त्याची हुशारच.
आता अजून एक घेतलं सत्य असं आहे या माडिशातलं, काही केमिकल कंपन्या स्फोट होतो, काही कामगार बाचतात, पर जिथं रिस्क आहे त्या ठिकाणी ही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडचे कामगार कामाला ठेवतात आणि ती तिकडं खायला सुद्धा महाग असं रोजगार नाही काय नाही, ती बिचार राहत्यात, भात टमाटी बटाटा उकडून खात्यात आणि त्याच्यात का ते का मेलं आया काय हो नाही तुम्हाला सांगतो 5-5 हजार रुपये देत असत्यान, पण त्या गरीबाच्या जगण्याला आणि त्याच्या असण्याला किंमतच नाही अशी तर आहे. हा मोठ्याचं काही होतं जाऊ द्या. हे आले आले तर आले कुठे, खेड तालुक्यात चाकणच्या परिसर आहे, तिथून जवळच खेड तालुका आहे आणि कुर्ली नावाचं मोठं गाव आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे. त्या कुर्लीच्या चौकानी रस्त्याने जर फिरायला गेलं ना तर प्रॉपर गावातली 4 दिसणार, बाहेरची 6 दिसणार, अशी परिस्थिती. असं विद्रुपीकरण होऊन गेलं. पैसा आला, माणुसकी कमी झाली, स्थानिक जाखला गेला मोकार तिथं. आणि पोलीस स्टेशनची निर्मिती होतीच का, क्राईम वाढतो, बाहेरची लोक येत आली ना, म्हणजे पगारात दिवस कोणता आहे, कोणाला कॅशमध्ये मिळतो, येताना सुद्धा वाटमारीचे अनेक प्रकार घडतात, काढून घ्यायचा, हिसकून घ्यायचा, लाकलपडी. अशा या कुरळीमध्ये ही 2 जण आली बा. त्याचा एक त्याला जो महबूब शेख होता, माणूस फसतो कसा बघा, फसला ना की फसला बरं का एकदा. त्यामुळे मग काय म्हणतो सावध राहा. इथं आल्यावर मित्र कुत्र घराच्या बाहेर ह्या उक्तीप्रमाणे त्याने वागायला पाहिजे होतं. काही नियम असे आहेत की त्याला पर्यायच नाही जगात. हा मित्र आणि कुत्र तुम्ही एकमेकाच्या गळ्यात गळ घाला, तुम्ही एकमेकाच्या गळ्यात गळ घालून रडा, दारू प्या, चकना फोडा, बाटल्या फोडा, मार खा, काही करा, घराच्या बाहेर लय तिकडं दुसती आहे ना, तिकडं कोचळ्यात चुकूनही कुठल्याही मित्राला तू मला 90 पास, तू मला क्वार्टर पास, मी अर्धा किलो चिकन घेतो, 1 किलो चिकन घेतो आणि घरी बनवायला देतो, चला आपण जेवायला जाऊ, अजिबात नाही. अजून 200 घाला, त्याला बाहेरच जाळा, त्या मित्राला त्याला हॉटेलमध्ये न्या, 200 जास्त जाऊन द्या, पण तुमच्या घरी नेऊ का तुमची बायको काय त्याला दाखवू नका. ते कुणी बी झटमन असून द्या, देण्यात घ्या की नाही तर तुमचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. ह्यानी एक इथं मित्र बघितला, रवींद्र कडेकर नाव आठवतं जरा जास्त टायमिंगचा असेल किंवा काय जरा, पण असा छपरी बोड्याचा होता तो. म्हणजे दुसऱ्याचं आपलं ते आपलंच आणि दुसऱ्याचं ती बी आपलं, अशी अवलादी भरपूर आहेत. पण वरून दाखवायला रूप मात्र लय असं देखणं त्याचं, की गोड बोलणार, खर्च करणार, चहा पाचतो, तुझा चहा नको तुझा मुतो नको. हा लय अवघड आहे लोकांचं. ही लोक बी बाळथ्यात. तताच तू राहायचं ना, यांनी गॅरेजचं दुकान टाकलं, त्याचा रोज मित्र जवळ यायचा, बसायची गप्पा, जेवणं चालू झाली. ह्याची पहिली चूक ह्या महबूबची, कायला माराय ती घरात त्याची बेगमन जा आणि आमकन तमकन. मग त्यांनी ती बेगम बघितली बा. आता बेगमचं नाव आहे ही शबाना आहे. शबाना त्यांनी बघितली. आता हा हिंदू ते मुस्लिम, तुम्हाला सांगितलं ना, धर्म काय नसतो ह्या लापड्या जापड्यात, तुम्हाला सांगतो सगळीकडे सगळं चालतं. मग ती बघितली, आईला म्हणला पाख होतं लय जोरदार, हाय सेकंड हँड म्हणा, पण नुसतं आपलं चाफायला काय हरकत आहे. आकडा फिरून टाकलाच बा त्यांनी. आकडा मोकळाच माघारी आला. अरे मला हिच्या ताराला काय आकडा गुतत नाही, आपला काम होण्यासारखं आहे का नाही, पण लगे रो मुन्ना बाई, काय हरकत नाही, प्रयत्न करत, प्रयत्न वाळूचे कण रगडिता दुसऱ्याची बायको ही पटे, ह्या मान्यप्रमाणे त्यांनी सुरुवात केली लाईन मारायला. बाबी ऐसा बाबी खाना बहुत अच्छा बनातीन, बाबी बिर्याणी बहुत अच्छे बनातीन. कशाची बिर्याणी कशाचं काय, बाबी तर फकाळली बो. तिने नजरेला नजर दिला. हा दिल का दरवाजा खुल्ला है राजा, तुझा दरवाजा नवऱ्याचा आहे का नवऱ्याच्या मित्राचा आहे, एवढी अक्कल पाहिजे ना. देगा कलियुग कसंही ध्यानात ठेवा. त्या नवऱ्याला विचारला काय माहिती नाही. हा हिने तर बघितला बा. आणि शेतो मोठ्याने मध्ये त्याला इतका आनंद आला, आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. अरा म्हणला जय नागरेश्वर महाराज. हा नागरेकर, हा नागराचे त्यांनी आभार मानले. रुको रुको रुको, मिलेगा मिलेगा तुमको बराबर शरीर सुख मिलेगा. परिस्थितीचा
पर स्त्रीचं शरीर सुख मिलेगा. हा. हे आता कसं मिया बीबी राजी क्या करेगा काजी. नवऱ्याला तपासच नाही काय चाललंय इकडं. पण कुत्रा प्रपंचाला पुरा लागायला सुरुवात झाली होती. जसा शिव लागायचा. लागू द्या. त्यांच्या पाठीपुठी 3 लेकरं होती. पहिला पाय घसारला ह्या शबानाचा. मग तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. समुद्र मंथनातून अमृत निघाले, विष पण निघाले. हा. तुम्ही शंकराची ओरिजिनल मूर्ती जर पाहिला आपल्या शंकर महादेवाची, त्याचा कंठ काळा आहे. हा. विष समुद्र मंथनातून विष निघाले, प्यायचं कोणी? देवादिदेव महादेव. हा. त्याने सांगितलं मी घेतो. ते पेलं, त्यामुळं कंठ काळा आहे. त्यांना आपली सनातन संस्कृती फार मान आहे, पण सध्या त्याचा वापर भगवा करून काहींनी स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी केला. आणि त्यात काय आता आपल्या हुकुमशाही होईन. तुमचा बी करेक्ट कार्यक्रम होईल. थांबा थोडं. ही भगवा आहे ना कपाळाला, शिव ठराविक लोकांना शोभून दिसतो. हा भगवा पंढरीला जाणाऱ्या माळकरी जे आहे त्याला शोभून दिसतो. पण 10-20 हजाराचे झेंडे लावायचे आणि तिथे शोबाजी करायची. आणि तिथून बोंबलत निघून गेल्यावर, मतदान होऊन गेल्यावर ते झेंड्यांनी खाली टाकून द्यायचं, त्याचा अपमान. हे सनातन धर्म नाही. लोक वावलट येतो त्यांना काही नाव ठेवून उपयोग नाही. लोक नीट नाही, त्याला आपण काय करणार. परत त्या स्टोरी देतो. ह्यांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाल्याच्या नंतर त्या बाईने तिचा रंग दाखवायला सुरुवात केली. ती असं केली कि त्या नवऱ्याला धुसफूस, मेरे को कुछ लाड प्यार भी नहीं करते तुम, आणि मेरी बहुत इच्छा है थी सोना खरीदने का, तुम देते नहीं, कुछ नहीं, तो मेरे कुछ काम के नहीं. कि बच्चे निकाल कर रखे 3-3 तूने. असं तसं ते आता ती हिंदीला भांडण वेगळं राहतं, तुम्हाला कळायचं नाही. ती नवरा तिला पटणार कसा पटन? हा ठोके मिळाल्यावर नवरा कसा पटन? आता त्याला वेगळं राहायचं होतं. ती महबूब शेख तो वैतागलं बा. अरे तुमको देखता रहो रात दिन के मैं बच्चों का खाना खेलने के काम तो करना जरूरी है ना. ते महबूबचं काही चुकत नव्हतं. ते प्रपंचवाई गडी होता. पण बाईने कातन टाकली. ती कातन निघून गेल्यावर कशी नागावाने साळसाळली होती. हा. आणि वाटोळ झालं प्रपंचाच. मग तिने शेवट असा निर्णय घेतला, मेरे को तेरे साथ रहना ही नहीं है, मेरे को अलग रहने का. मैं मेरा देखूंगी कैसा है, मेरा मायके से पैसा लाऊंगी, कुछ भी करूंगी, लेकिन मैं साइड में रहूंगी और साइड में रहूंगी. त्याला तर काढला बाहेर बा. मग हा तिथून एक अर्धा 1 किलोमीटरवर तरी परत तिथं रूमला भेटतात. त्यांनी रूम घेतली. 2 पोरं याच्याकडं मोठाली, नवऱ्याकडं. बायकोकडे 6 वर्षाचं पोरगं ठेवलं बारक. आता ती वेगळी राहायला लागली, हायवेवर राहायला. ह्यानी काय गावाकडले सांगितलं नाही का माहिती का, आबरू आपली जाणार आहे. हिने आज असे म्हणते, उद्या सुधरण बा. अशा हिशोबाने कसे सुधारती बाई. ही वेगळं राहण्याचं कारण असं होतं की नवऱ्याला म्हणायचं जाऊन दे गाडी, आणि ठोक्याला म्हणायचं दिल का दरवाजा खुल्ला है राजा. राजा मोकळाचे नागरा सकट, त्याला काय सुट्टी आहे का? ती यायचं. आज त्याचा संबंधाचा प्रकार वेगळा असतात. त्याला समजा जेवण घेऊन 8-9 वाजता बिर्याणी करून घ्यायची, ते येऊन चोपायचं. अशा वेळेस लोक 4 पैसे द्यायला गेला काय मागं पडत नाही. फुकट माल मिळते, त्याला काय खायला मिळतंय, झोपायला मिळतंय परस्त्री बरोबर. तर त्यांना कळत नाही हिले थोड्या दिवसाचे रंगीबेरंगी दुनिया. कार्यक्रम असा करेक्ट होतो बघा. मग त्याला एकदा वापशात घेतला. ती 6 वर्षाचा जो मुलगा आहे, जास्त चेकची असते. पोरगाला सवय अशी की ती 15 मिनिटाला तासाला उठायचं, किंवा डास चावत असतात, किंवा उठायचं रडायचं, दिवसा झोपायचं रातचं. लहानच बाळ आहे, त्याला काय ती पांढरंगाचा अवतार. ते ह्यांचा गेम चालले असताना, नांगरट चालली असताना ती पोरग जागा व्हायचं सारखं. यांचा रंगाचा बेरंगच व्हायचा भाऊ. ही बी टेन्शन मध्ये यायचं. तुम्हाला आता गावाकडचा विषय सांगतो. आता हे आमच्या गावापासून 5-6 किलोमीटर गाव आहे, मांडवगण फराटा म्हणून.
म्हणजे आजूबाजूच्या 15 गावात एवढं दूध उत्पादन नाही, तेवढं दूध उत्पादन अगदी 40 वर्षापासून त्या गावात. दुधाच्या बाबतीत एक नंबर गाव. आणि बागायती आहे. तिथं सुद्धा महादेवाचं मंदिर आहे वाघेश्वर. नंदीच्या कृपेने सगळं चांगलं चाललंय. त्या गावामध्ये 8, 10, 7 अशा 1-2 गाय तर कुणाला नाहीत. आज 5-6च्या पुढंच 15पर्यंत 20पर्यंत अशा गाया, जर्सी गाया होस्टनच्या. बरीचशी लोक टांगडं वडायला एक टोणगा पाळायची ती वळू. हा. आणि डॉक्टरकडून कधी गाय लागते नाही लागते हिटवर आल्यावर मग ते काय करायचे, त्या गायीला त्या बैलगाडीला माग बांधायची, गाय लावायची ना. अजूनही चालू, आता फक्त वळू थोडे कमी झाल्यात. आणि ते वळू सोडला की एवढा जनावराला कितकी अक्कल आहे बघा. त्याला माहिती आता काय काम करायचं आपल्याला, गाय लावायची बा. त्याचं ब नाही त्याच्याने लागली, थोडा नियम भोकला किंवा थोडं नाही लागली बा, थांबला तो माणूस. मालक कटाळून जर का वळू ते वडायला गेला मागं, परत ह्याला बांधून टाकतो बा. हा, मला रानात जायचे, आता मला इकडे जायची, लाईट आली, दुनियादारी काही लागलं पडी, ते वळू त्यालाच हुंदडायचं मार खाला का. माझं काम मला करून दे, हे नेचर आहे, ध्यानात ठेवा. पण ते कमीत कमी जनावर तरी हा ते शांत होत नसतं, ध्यानात ठेवा. तसं ह्या दोघांचा सेम परिस्थिती. चालू नांगरटी ती पोरग उठलं की यांचा रांगा बेरंग व्हायचा. हा, तिला वाटायचं चरण अंतिम सुख मिळण्याच्या आधीच पोरग जागा झाला, काय करावं. तिला प्रचंड राग यायचा. ध्यानात ठेवा, 6 वर्षाच्या मुलाला त्याचं विश्व फक्त त्याची आई आहे. आणि आई होणं कुणाच्या नशिबात नाही, ध्यानात ठेवा. ज्याला नाहीत डसा डसा रडत्यात माईला, ती मला दुःख माहिती आहे त्यांचं. त्यांना समाज वाईट टाकतो, निमंत्रण बोल देत नाही, सुवासनेला बोलवीत नाही, हळदी कुंकाला वाईट वाटतो, असा विषय. त्या 6 वर्षाच्या मुलाला तिने राग करायला सुरुवात केली, त्याला दाफाट मार. काय ही दुनिया आहे, ही पाप लय बेकार, असं पाप लय भयंकर बेकार. हा, आणि ही करणारे लोक आहेत, ध्यानात ठेवा. ही चालू झालं बा, पोराला मारहाण करणं ही ती. मग ती पोरग उठायचंच, ह्यांचा रंगाचा बिरंग व्हायचाच. म्हणजे दोघांनी मिळून निर्णय घेतला, म्हणला पोरगचा कार्यक्रम लावा, काहीतरी ठिकाण लावायशिवाय मला काय आपण येणार नाही, आपल्याला लई त्रास होतोय, हे सारखंच उठतंय. 6 वर्षाचं पोरला माणूस जरा बाजूला लगेच साईडला होतो, दोघाला का आहे ना, पण होतो बाजूला का. ती काही 1 वर्षाचं 6 महिन्याचं पोरग नाही महाराज, 6 वर्षाचंही त्याला कळतं, सगळं दिसतं काय चाललंय. रंगारंग कार्यक्रम लाईटीत करत असतात, माझा एपिसोड बघून असून दे. आता ते ठोक्या मानला, ह्याला लाव, त्याला ठिकाण्याला लाव, याचा आडसर दूर कर. बाईला अक्कल पाहिजे ना. 7-8 महिन्याचं झाली होती, बारीक पोटात लाथा मारता. आई होणं सोपं नाही. कुठे गेलं त्यातलं तिच्यातलं मातृत्व. तिला अक्कल हा प्रकार आहे का नाही देवान दिलेला. नाही नाही, तिला लय पर्याय शिल्लक होते. अनाथ आश्रमात सोडून दे, आई वडिलाच्याकडे दे, त्या मुलाला त्या बापाकडे दे. बापाने काढल्या जाता काय करीत. ते जो महबूब शेख होता, मानला असता का 2 सांभाळतो, 3रं सांभाळतो, आता काय करतो. तू कोर्टात गेली, कुठे गेली तर तशा परिस्थितीत माझं तर काय ऐकून घेतलंच आहे. तसे नियमच आहेत, कायदा बाईच्या बाजूने संपला विषय. हा, गेल्या जन्मी केलं मी पाप म्हणून झालो ह्या 3 मुलांचा बाप. अशा परिस्थितीत बरेच नवरे अडकलेले आहेत. टेन्शन नाही काय. आता काल परवाचा एक केस आहे, मला फोन आला एक, मला बोलून द्यायचा आता. प्रचंड टेन्शन मधला नवरा, 7-8 महिन्याची मुलगी एक, लक्ष्मीच्या घरात. त्याच्या बायकोनी कुठं नाही केला. म्हणला मामा असं झालं. म्हणलं काय झालं नेमकं. म्हणला बायको फोनवर, तिने काही कुठं भेटत नाही, खोंड्या नाही, काय नाही. मग बायकोनी मी कामावर गेलो की एक जणाबरोबर फोनवर बोलती, मला अर्धा 1-1 तास त्याच्यावर गप्पा मारती. आणि अवघड आहे. म्हणला माझं आता वाटलं होणार, मग ही माझा खाटा काढाय बसली. म्हणलं थांब, न्यार घे. पहिल्यांदा तू ते सिम कार्ड ज्या फोनवरून येते ते कोणाचं आहे बघ बरं. सिम कार्ड त्यांनी बघितलं, बायकोनी नवऱ्याच्याच कागदपत्र देऊन सिम घेतलं होतं आणि ठोक्याला दिलं. आता बोला, माझी पार आतडी वळा होता इथं सांगू की व लफडी नको. नवऱ्याचं सिम कायला म्हणलं, हे ड्रामा जाईन का पोत्यात जाईन, कशा प्रकारे यायचे हाते. माझ्या पोटात वाईट लवकर येतं बा. हा, ते नाव का ठेवा. त्याला म्हणलं सावध भाऊ,
तू नेर घे म्हणलं. आता ही लेकरू आहे, तू बैठक बिठक बसव तिच्या आईबापाला, हे हाणू मारू नको तिला, काय नको, तू असं आज जाशील कायमचा. तिला समजून सांगून बघ, जुळलं तर आहे, नाही तर बघ तिच्या आईबापाला बोलून घे, मला तुमची हे लेकरू तुमच्या ताब्यात घ्यावं असंच चाललंय, पुरावा सकट दाखव. काय करता आता, बघू काय होतंय. ती लय अवघड आहे. नवऱ्याच्या नावाचं सिम कार्ड ठोक्याला यांनी हे केलं, त्याच्याच नावाचं निघालं. तुम्ही सुद्धा चेक करून घ्यावा तुमच्या नावाचे किती सिम कार्ड आहेत मार्केटमध्ये. मजा केली. ह्या घटनेमध्ये आईला अक्कल पाहिजे होती, पोराचा अडसर कसा दूर करायचा. तिने असा निर्णय घेतला की याला या जगातून संपवायचं, म्हणजे कसा माझा डिस्चार्ज होईपर्यंत याचा नांगरट चालली पाहिजे आणि मी समाधान झाली पाहिजे. हा, पोटासाठी समजू शकतो आपण कष्ट करतात किंवा थोडा गुन्हा करतात, नकली दारू कित्यात, 2 नंबर करीत्यात, गुटखाई कित्यात, पोटासाठी करतात, कष्ट करतात, जाऊन दे गरीब आहे. पण चक्क स्वतःसाठी 6 वर्षाचा मुलगा कोण मारेन का? ही एक नवीन संस्कृती आता जन्माला आलेली आहे. 2 गाठखाई उद्या बी सांगणार मी एक. ही अशी संस्कृती. हिने काय केलं, तारीख उजाडली 4 एप्रिल 2026, चालू महिन्यातला विषय. कुर्ली गाव, खेड तालुका. त्या दिवशी 8:30-9 वाजता त्याला बिचाऱ्याला काय खायला घातलं होतं का नाही होतं, 6 वर्षाचं मुलगं, या दोघांनी टिपाडा असतं बघा त्या किचनमध्ये, भांडी धुवायला, तुमचं कपडे धुवायला आहे, त्याला सिटीत थोडं वेगळे असं ओपन काही करता येत नाही, थोडं पॅकबंद पत्र्याचंही टिपाडं 220 लिटरचं असतं, फुल पाण्याने भरलेलं, रोज पाणी बिनी येतं, असं सांडपाणी लागतंच माणसाला. त्या 200 लिटरच्या पाण्याच्या टिपाडात पोरगं मुंडक्याकून खाली घातलं उलट. ह्याला म्हणतात कलियुग. सावध राहा, टोरी फक्त ऐकायची नाही, त्या बाबतीत धडा पण घ्यायचा, ध्यानात ठेवा. ती श्वास घेतो, गेलं पाणी, हातपाय खुडलं, सगळं झालं, दोघांनी ती खाली काढलं. माणूस जीव काय लगेच जातो का? फुफ्फुसात ह्याच्यात सगळं पाणी भरलं गेलेलं, ती आचक्या मारायला लागलं, ही ती मरण्याच्या स्टेपवर. त्याला सिमेंटच्या बिथडावर आदळलं, परत त्याचं डोकं फुटलं. मग त्याने जीव सोडला. मग शिव म्हणला रडूबिड नको जास्त, आता प्लॅनिंग केलं पाहिजे. हा खून केला होता, कायद्यापासून वाचायचं होतं, शिक्षेपासून वाचायचं होतं. 6 वर्षाचं लेकरू मारलं ना, हा आता देव बी तिच्या आईला त्या देवळात राहिला का नाही कोणाला माहिती. लय अति करायला लागली लोक की व्हेरियंट यायला पाहिजे, एखादं व्हेरियंट. हा, मी मेलो तरी चालन, पण वाईट सगळी मिली पाहिजेत, आधी दुनिया मिली पाहिजे, असं व्हायला लागले. मला बोलावं लागतं, तुम्हाला ऐकावं लागतं. आता काय झालंय, खुंत पाचवायचं आहे म्हणली, जाखून ठेव व्यवस्थित. हा जो ठोके आहे, हा रवींद्र कडेकर, हा गेला इर्टिका गाडी घेऊन आला एक. म्हणला आपण परळीला तुझ्या माहेराला जाऊन याचं ते मुस्लिम धर्मियात नाही का ते हे कार्यक्रम असतो, ते पुरण्याचा बिरण्याचा ते विधी असेल, अंत्यविधी थोडक्यात, तिकडं करू, इथं नको, इथं जरा लोचा होईल, असं प्लॅनिंग केलं. नवऱ्याला तपासच नाही बरं का. आणि मग ह्यांनी गाडीत घातला, रस्त्याला लागली, पुणे सोडलं, नगर सोडलं, आणि मग नवऱ्याला सांगितलं, बघा डोकं, कि अपना बच्चा है ना, या रब्बा या परवरदिगार उठा ले मुझे, उठवायच पाहिजे होतं तुला. हा, मेरा बच्चा गया दुनियादारीन, उसको अटॅक आ गया. हा, अशी अवलादी जलमल्यात बघा, काय अटॅक आ गया. निम्या सांगितलं, पुढं सांगतात अशी मयत झाली म्हणजे 6 वर्षाच्या मुलाची, ते सावध झाले सगळं. बापाचं तर काय हृदय तुम्हाला माहिती आहे, ती 2 पोरं घेतली, मला चला तिकडं. त्या शबानाचा जो सासरा होता, दाढी पिकली मी याची, पण उगच नव्हती पिकली, नसते उन्हान नव्हती पिकली. 5 टायमाचा नमाजी माणूस. हा, अल्ला का बांधा म्हणा हरकत नाही. नियती आहे ना, कुणाच्या तरी डोक्यात काहीतरी विचारून घालतेच बघा, कारण लय अति केलं ना, फक्त निमित्त असतं काहीतरी होणं, पण कार्यक्रम कसा करेक्ट होतो तुम्हाला सांगतो. हा, त्यांनी पोलीस स्टेशन तक्रार दिली, नहीं इसको दफनाने का नहीं, इसका क्रियाक्रम होने से पहले हमको इसका पीएम करने का. ही बुद्धी त्या म्हाताऱ्याला कुणी दिली? वरच्याने दिली, ध्यानात ठेवा. हा, कारण अति झालं होत. मग शिची लगी सासरे उलाटली ती बाई, मेरा बच्चा है, मैं देख लूंगी, तुमको काय संबंध है ऐसा करने का वैसे करने का, हमारे मजहब है ऐसा नहीं होता.
हमारे मजे में कैसा होता है मेरे को मालूम, तू रुक जरा. लय अवघड आहे जगाचं. पोलिसांना सांगितलं, रीतसर तक्रार दिली की पोलीस स्टेशन ऍक्टिव्ह. त्यांनी लगेच सरकारी रुग्णालयात चांगल्या निष्णात डॉक्टरांच्या हस्ते PM केलं. PMचा रिपोर्ट जसं घडलं तसाच आला. बुडवल्याने, जबरदस्ती पाण्यात बुडवल्याने मृत्यू, कारण फुफ्फुसासकट लम्स म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये पाणी भरलं होतं. त्याच्यानंतर डोक्याची जखम चेक केली, त्याच्यानंतर धारदार शस्त्राने हाणलं किंवा एखाद्या जड वस्तूला डोकं आपटलं, अशी जखम. प्रत्येक जखमेची एक टेंडन्सी असते. वार वेगळा असतो, आदाळा असतो, ती टिंगूळ येतो, डोकं फुटतं वेगळं असतं, भिंतीला अडकलं वेगळं असतं, वीट मारल्यावर दगड मारलं वेगळं असतं, हत्यार वेगळं असतं. हा लाखलपडी त्याच्यामध्ये. कायद्याचा भाग आहे, सायन्सचा भाग आहे. पण रिपोर्ट असं ओकेच निघाला बा. मग महिला कॉन्स्टेबल असतात, हाँ कायदे के हाथ बहुत लंबे होते, महिला कॉन्स्टेबल बल्कि हात भी बहुत लंबे होते. हा, त्यांनी बरोबर इलाका तिथं घेतली. कायद्यानुसार जेंट्स पोलीसला लेडीजला हात लावायचा आणि तिला वडाय झाडायचा आणि तिला हानमार करायचा आणि विचारपूस करायचा अधिकार नाही. कायद्याची गोष्ट कशी कायद्याच्या पद्धतीने होऊन द्या. प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला कॉन्स्टेबल असतात. त्यांच्या ताब्यात दिली, त्यांनी केली ना बोलती बरोबर. हा, मग कोणाचं टायमिंग किती आहे, किती मजा येते, कसा डिस्चार्ज होतो, आणि 16-13 गाडीसाठी कशी ठिस करते, ही सगळं बाहेर काढलंय. हा, अशी दुनिया आहे. अशा पद्धतीने ही केस क्रॅक केली, संपूर्ण पुरावे जमा केले. पण त्याच्यात एक लोचा झाला भाऊ, लय मोठा ओळ झाला आहे. तो जो ठोकेकर आहे, त्याचं नाव आहे रवींद्र कडेकर. हा बेपत्ता आहे आजच्या डेटपर्यंत, अजून बेपत्ता आहे. 2-3 दिवस झालेत आता. हा, आता पोलीस स्टेशन कोण मागणी करणार आहे मी, तर ते आता सर्क्युलेट करणारच. पण सोशल मीडियाला त्यांनी जर टाकलं ना, मला जर टाका, मी टाकतो. याला कुठं, यांना आपण पाहिलं का? हे दुसरा यांचा नांगरा सकट यांना घातला पाहिजे. हा फरार आहे आणि तो लवकर पोलिसांच्या हाती लागावा, अशी माझी आई बागलामुखी चरणी प्रार्थना आहे. हा, पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. पण काळ वाईट आहे, जग वाईट आहे. तुम्ही स्वतःला जेवढं सेफ ठेवताना तेवढं तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा, रामकृष्ण हरी माऊली.